जिंदगी का साथ निभाता चला गया, मोठेपणी अशी साथ असू दे, हेच मागणं देवाला. थोडीशी मस्ती थोडीशी हस्ती आपल्या दुनियादारीला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही आज कुठे चाललो. तर जो कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज पकड एक मिनटं, पकड आता खायला घेतले पोहे वगैरे, काय खाऊन नाही आलेलो सकाळ सकाळी. तर हा ना, सकाळ सकाळी खाऊन नाही आलो काय. सो आता पोहे खातोय आणि लवकरच पोहोचू. म्हणजे आता 2 तास लागतात जायला, 2 तास लागतात. ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं नाही. जोरात जोरात बोल जरा. सो गाइस, आम्ही आता कॅरमल खाणार आहे. हे बघा कॅरमल. तर गाईज आता उतरलो आम्ही. गावाला येतात आणि अशा चपल्या घालून येतात. आता पोहोचलो म्हणजे पोहोचलो आशिदाच्या रूम मध्ये. माझा मोबाईलचा स्टोरेज फुल केलाय यांनी. मला एवढा वैताग आला ना, मला असं वाटलं मोबाईल देऊन टाकावा आणि मला नव्हतं माहिती व्हिडिओ आलाय. माहिती मला माहिती आलाय. इथंच येतो. तुला माहिती नव्हतं? आम्ही काल त्याला पण मला वाटलं ब्लॉग बघताय. ब्लॉग चालू आहे. ब्लॉग इथे नदीवर चाललोय. सगळेजण थकलेले सकाळी येऊन म्हणून जरा आराम करत होते आणि आता आम्ही चाललोय ते तिळशाच्या नदीवर. तिळशाच्या नदीवर. कसं वाटतंय मग आता? मजा येणार आहे का नाही? अरे मजा येणार आहे का नाही? सो गाईज खूप भारी अशी प्लेस आहे इथे आणि आंघोळ करू आता इथे. ये क्या कर रहा है? ए समू घेणा स्वामी उतर. उतर ना, चल ना. आता आलेले सर्व पाण्यात. खूप जास्तच मजा येते इथे. आणि इथे इथे मारले, इथे इथे मारली उडी बेडू. तो कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय इथे?
सो गाईज हिच्या फोन मधून व्हिडिओ बनवते आणि स्टोरेज पूर्ण भरायला लागले. भरलाय ऑलरेडी. सो कसं वाटतं तुला स्टोरेज भरतोय तर तुझं? खूप सुंदर वाटते कारण की आमच्या सगळ्या गोड गोड आठवणी येते त्याला. सो गाईज ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा. संध्याकाळी आशीर्वादाचा केक म्हणजे केक कापायचा आहे. आशीर्वादाचा केक कापायचा आहे म्हणजे काल बर्थडे होता आशीर्वादाचा. सेलिब्रेट करायचं. बिलेटेड बर्थडे सेलिब्रेशन आहे आज रात्री. बघू शकता इथे. सो चला गुडी मार. चल मार लवकर. सो गाईज खूपच चांगली ते प्लेस आहे आणि समूचं तोंड बघू शकतो. तिचा फोन पाण्यात जसं जसं लांब खोलीला घेऊन जाते. समुदेवीचा विजय असो. समृता देवी. सो गाईज बघू शकता समू 1 दिवसात पोहायला शिकले, ते पण पाण्याच्या आतून. वरून काय तिला पोहता येत नाही. आपल्याला चालते ठीक आहे. सो गाईज बॉटल घेऊन पोहते. बॉटल घेऊन खूप मजा चालू आहे. व्हिडिओ दाखव ना माझी. हा ना पैंजण. माझा अँकलेट बघा दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला कसं दिसणार? मला दिसत नाही. काय चाललोय आता आणि खूप मजा आलेली आहे. सो आता जाऊ. आता भूक लागली जाम. आता बघू. आता भूक लागली जाम बेकार. खूपच भूक लागली आता. सो तिथे मासे पण आहेत. तो मासे बघायला नाही जात. आणि हे बघा तुम्ही खाली बघू शकता. व्हिडिओ मध्ये बघू शकता. मासे बघू शकता कसे आहेत. सो आता जाऊ घरी आणि आशिदाचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू. सो ए दुसरी गाडी चाललोय आता. दीदी खूप थंडी लागलेली आहे. दीदी हे काय इकडे म्हणजे कार्य पण चल ते 5 रुपये आता बोंगे. थांबा 5,000 रुपये राहिले सर. चप्पा काढून चलो गाईज. पूजाकडे बघतो. पूजा इकडे गाईज. 5 तासानंतर तर गाईज आशिदाचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलोय आम्ही. ते गार्डन आहे त्यांचा. ए गुड्डी काय गार्डनचं नाव आहे? ए गुड्डी हा हॅपी बर्थडे दादा. गार्डनचं नाव काय इथले? कोकण किनारा हॉटेलवर आलोय आम्ही. गार्डन धाबा वगैरे म्हणजे सर्व जे हॉटेल वगैरे. सो आज इथे डे वगैरे सेलिब्रेट करूया. आता आलोय आम्ही. फोन घे. सो गाईज आता आम्ही आलो इथे कोकण किनारा गार्डन हॉटेल काय असेल. सो आलो इथे आणि दादाचा केक वगैरे आता कट करू आणि खाऊन वगैरे नंतर घरी जाऊया. कॅच चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. माहिती केक
कापत पण नाही दादा तोपर्यंत इथे यांचं चालू झालेलं आहे. कोण नाही खाणार केक, जाऊ दे. आता चाललोय घरी आम्ही. खाऊन खाऊन पोट जरा हे झालंय, फुगलंय. जागा नाही होते, जागा नाही होती. येताना तिघं पण आम्ही प्रॉपर आणि जागा पण म्हणतो जागा होत नाही. जागी पाठीमागे बसले त्याच्यामुळे जागा होत नाही. आणि पुढे 2 गाड्या आहेत, रायडर लोक आहेत. इथे समूह आणि अशी दादा आणि तिथे साक्षी दिदी आणि सनी बसलाय. रात्रीचे 2 वाजलेत. दोन गाड्या पुढे आहेत. आज दिवस आहे दुसरा आणि आज आम्ही चाललोय बीचवर चाललोय. सो आज पूर्ण बीचवरचं म्हणजे तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार आहे. सेकंड डे आज आमचा. स्टे ट्यून. संडे फन डे. आठवणीची भेट राहिली आयुष्याला, मोठेपणी अशी साथ असू दे हेच मागणं देवाला. थोडीशी मस्ती आपल्या दुनियादारीला, लाईफची अशी वाट लागली गेली सोडून ती यारीला. तुझी माझी दोस्ती, तुझी माझी दोस्ती, तुझी माझी दोस्ती, तुझी माझी दोस्ती. स्टेजवरती दिसलो मी कामानी, तांबडी तांबडी चमकते आता अर्ध्या फोटो काढा. काय बोलतोय? एक मिनिट. तो काय आता चाललोय, केळव्याला चाललोय. अर्धा रस्ता क्रॉस केलाय, थोड्या वेळात पोहोचू. अर्धा रस्ता क्रॉस केला, थोड्या वेळात नाही पोहोच. नाही, अजून बाकी आहे. अजून बराचसा बाकी आहे. आणि इथलं काल बोलली मी काय, साप बघ तो बोलते गप, तुला काहीतरी सांगतो. अरे गप्पे चलो. सिटी वाजली. जिंदगी का साथ निभाता चला गया, तो धुएं में उड़ाता चला गया. जिंदगी का साथ निभाता चला गया, तो धुएं में उड़ा. जिंदगी 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 है जिंदगी, जिंदगी जिंदगी बेहसी मेरी जिंदगी. तर गाईज फोनमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे व्हिडिओ काही जास्त शूट करता आला नाही. तर गाईज आता बीचवर जाऊन आलोय. तर आता डायरेक्ट चालू आहे ठाण्याला आणि दादा ते डायरेक्ट घरी जातील आशिष दादांसाने आणि आम्ही 4 जण जाणार ठाण्याला. खूप जास्त थकलेत सर्व झोपले. तर गाईज बघू शकता ब्लॉग एंड झालेला. पण आता आमच्या गाडीचा टायर नशीब एवढा खराब असू शकतं ना. काय बोलतो, अर्धा तास वेट केला गाडीसाठी आणि 10 मिनिटं पण
गाडीत बसून गावं झालं त्याला 5 मिनिटं पण झालेले नाही, 5 मिनिटं पण झालेले नाही. टायरची ट्यूब फुटले. बघू शकता तिकडे टायर चेंज करायला घेतले आता.